नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आज आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलायचं आहे. याचं कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. पहिल्यांदाच मी त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्याही शुभेच्छा त्यांना असतीलच हे मी गृहीत धरतो. याचं कारण मनमोहन सिंग हे अतिशय सज्जन गृहस्थ आहेत, प्रामाणिक गृहस्थ आहेत, नीतिमूल्य मानणारे आहेत. आर्थिक जीवनातच नाही, समाज जीवनात, राजकीय जीवनात काही एका तत्वांनी चालणारी जी माणसं आहेत त्यापैकी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून मी या व्हिडिओचं शीर्षक दिलं आहे की सिंग इज किंग. सिंग इज किंग आपल्याला माहिती आहे की अक्षय कुमारचा प्रसिद्ध चित्रपट आहे. आणि खरोखरच डॉक्टर मनमोहन सिंग हे किंगच आहेत. म्हणजे आर्थिक क्षेत्रातली त्यांची कामगिरी, पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी ही वादातीत आहेत. एवढंच नव्हे तर सरकारमध्ये वेगवेगळ्या प्रशासकीय पदांवरती काम करताना, म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील, आर्थिक सल्लागार असतील, साऊथ कमिशनसारख्या किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांवरती जे त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं, त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या सगळ्याचा आढावा घेताना किंवा वेध घेताना आपल्याला त्यांची कर्तबगारी लक्षात येते. स्वतःला ते किंग समजत नाहीत, स्वतःला शहजादे समजत नाही, पण ते किंगच आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणूनच सिंग इज किंग यांचा मी कौतुकाने, आदराने पुन्हा एकदा उल्लेख करतो. डॉक्टर मनमोहन सिंग यांना मी जवळनं पाहिलेलं आहे, त्यांना भेटलेलो आहे. ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना, अर्थमंत्री असताना, अन्य पदांवरती असताना. आणि जवळनं बघताना, गप्पा मारताना, बोलताना मला लक्षात आलं आहे की हा एखादा साधा मध्यमवर्गीय माणूस असावा, एखादा प्राध्यापक असेल किंवा दुसऱ्या क्षेत्रामधला माणूस असेल की जो नेकीने काम करतो, आपल्या कामाचा कुठे बोभाटा करत नाही की मी हे काम केलं, मीच केलं असं म्हणत नाही. असा हा साधा तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे, आम आदमी आहे तो अक्षरशः. त्यांना अर्थमंत्रीपद मिळालं, त्यांना पंतप्रधानपद मिळालं. पण लक्षात घ्या की जर ते केवळ आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असते तर सगळ्यांना परिचित झाले नसते. आर्थिक क्षेत्रामधली त्यांची कामगिरी दिमाखदार आहे, चमकदार आहे. कारण ते जन्माला आले तेच, म्हणजे मुळातच ज्यांना कुशाग्र बुद्धिमत्ता मिळालेली होती असा हा माणूस आहे. त्यांच्यावरती मी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे मनमोहन पर्व. हे लक्षात घ्या आपण, मनमोहन पर्व हे मी लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुद्धा बघितलेलं आहे. पुस्तकाची ही मागची बाजू आहे. आपल्यापैकी कोणालाही वाटलं की हे पुस्तक घ्यायला पाहिजे, आपण हवं आहे, तर आपण अवश्य ते पुस्तक बघा, वाचा, चाळा, आपल्या मित्रांना भेट म्हणून द्या. पण हे पुस्तक हा आजचा विषय नाही, मनमोहन सिंग हा विषय आहे. आणि मनमोहन सिंग यांच्याकडे बघताना आपल्या लक्षात येतं की ते अतिशय गरीब घरात जन्मले. आज जो पाकिस्तानमध्ये भाग आहे, फाळणीच्या अगोदर भारत आणि पाकिस्तान हे देश नव्हते, आपल्याला माहिती आहे. आणि त्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला, जो आज पाकिस्तानमध्ये आधी भारतातच होता. नाहीतर लगेच त्यांना पाकिस्तानवादी म्हणून म्हटलं जाईल. काही सांगता येत नाही हे लोक काय करतील. अडवाणी सुद्धा कुठून आले माहिती आहे आपल्याला. त्यांनाही असं उद्या म्हटलं जाईल की जा तिकडे म्हणून. हे मी तुम्हाला गमतीने सांगतोय. काय आजचं देशातलं वातावरण आहे हे आपण लक्षात घ्या. पण डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 1932चा, म्हणजे आज त्यांना 88 वर्ष पूर्ण होऊन 89व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. कुठेही गाजावाजा नाही त्यांचा. ते पंतप्रधान असताना, अर्थमंत्री असताना आणि आत्तासुद्धा त्यांच्या वाढदिवसाचा कुठेही गाजावाजा नाही आहे. ते स्वतः हे काही सांगणारच नाहीत, आपल्याबद्दल बोलणारा माणूस नाही तो. म्हणूनच मी मनमोहन की बात करतोय मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणूनच करतोय. कारण ते आपलं मोठेपण कधी सांगणार नाहीत ते मला माहिती आहे. बरं, काँग्रेसवाले सुद्धा असे आहेत की ते जर काँग्रेसचे मुख्य नेते असते
तर त्यांनी त्यांच्या उदो केलं असतं. काँग्रेसचं कल्चरच आहे तसं. पण मनमोहन सिंग हे तसे काँग्रेसचे तशा पद्धतीचे नेते नसल्यामुळे, म्हणजे काँग्रेस राजकीय नेतृत्व नसल्यामुळे कोणीच त्यांचा उदो करणार नाही, कौतुक करणार नाही, मोठमोठे समारंभ होणार नाही. आज कोरोना काळ सोडून द्या, पण कधीच तसे समारंभ वगैरे झालेले नाही. म्हणूनच मी मुद्दामून हा व्हिडिओ करतोय की त्यांचं मोठेपण या निमित्ताने ते तुम्ही ऐकून घ्यावं आणि सर्वांपर्यंत ते आपण पोचवावं आपल्या माध्यमातून, असं मला वाटलं. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ केला आहे. मनमोहन सिंग मी सांगितलंच की एका गरीब साधारण कुटुंबात जन्माला आले. फाळणीच्या अगोदरचा काळ होता, सगळीकडे अस्वस्थता होती, तणाव होता, दंगेधोके सुरू होते आणि त्यातच दुर्दैवाने मनमोहन सिंग यांच्या आजी आजोबांचा मृत्यू झाला. दंग्यामध्ये ते बळी पडले आणि मनमोहन सिंगांना गावामधनं बाहेर पडायला लागलं. ते अमृतसरला आले. हुशियारपूरमध्ये अमृतसरमध्ये त्यांचं शिक्षण झालं. मुळातच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे शिक्षणात त्यांनी प्रगती केली. विद्यापीठात जाऊन पंजाब विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं, अन्य ठिकाणी शिक्षण घेतलं. अर्थशास्त्रात ती पदवी मिळाली. त्यानंतर ते ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजला जाऊन शिकले आणि त्यांचा जो थिसिस आहे, डॉक्टरेट केलेली आहे त्यांनी. निर्यात हा विषय त्यांचा होता. भारताची निर्यात कुंठित काय आहे आणि ती कशी वाढवली पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी आपल्या थिसिसमध्ये सांगितलं. आणि आज अमर्त्य सेन असतील, जगदीश भगवती असतील, हे जगविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे आहेत. अमर्त्य सेन यांना नोबेल मिळालं. जगदीश भगवती यांचा सुद्धा उल्लेख नोबेलसाठी, म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये ते सुद्धा होते. ते उजव्या विचारांचे आहेत. उजव्या विचारांचे म्हणजे भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत. पूर्णपणे खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्या जगदीश भगवती आणि मनमोहन सिंग यांची सुद्धा मैत्री. आणि भगवती म्हणतात आजही की त्यांची विचारसरणी वेगळी, त्यांची धोरणं वेगळी होती, पण तरीसुद्धा हा अतिशय अभ्यासू, अर्थशास्त्राचा मूलगामी विचार करणारा असा हा माणूस आहे. हे जगदीश भगवती वारंवार सांगतात. जी विचारसरणी, जे विचार, जी आयडिओलॉजी आपल्याला मान्य नाही, त्या अशी आयडिओलॉजी असलेल्या माणसाचा सुद्धा, त्याच्या मतांचा आदर करणं, याला एक सुसंस्कृतपणा असायला, तो मुळातच असायला. जो विरोधी आयडिओलॉजीचा असतो तो देशद्रोही संबोधण्याची पूर्वी आपल्याकडे पद्धत नव्हती, जी आता गेल्या 5-7 वर्षात सुरू झाली, हे आपण लक्षात घ्या. पण अमर्त्य सेन यांच्यासारखा ग्रस्त, त्यांना नोबेल मिळाल्यानंतर मी अमर्त्य सेन यांना सुद्धा, मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळालेली आहे. माझे मित्र भालचंद्र मुणगेकर हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठामध्ये अमर्त्य सेन यांना बोलवलं होतं आणि तेव्हा काही संपादकांना त्यांनी बोलवलं होतं. तेव्हा मी तिथे गेलो होतो, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली. त्यांना जवळनं बघितलं. आता मनमोहन सिंगांच्याकडे परत वैडापोई सांगतो की मनमोहन सिंग हे शिकत असताना त्यांनी परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यावं, हे पंजाब विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांना प्रोत्साहन दिले, सहकार्य केलं, मदत केली. पण त्याच पंजाब विद्यापीठामध्ये पुढे अध्यापन सुद्धा करत असताना जेव्हा तिथले जे कर्मचारी आहेत, प्राध्यापक वर्ग आहे, त्यांच्या वेतनादी प्रश्नांचा विषय आला, तेव्हा त्यांनी कुलगुरूंच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली. मी ज्या कुलगुरूंनी आपल्याला मदत केली असेल त्याच्याबद्दल कृतज्ञता, पण तरीसुद्धा तात्विक भूमिका असेल किंवा मनमोहन सिंग ऐकत नाहीत. हे पहिलं उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. मनमोहन सिंग यांनी अनेक जबाबदारी स्वीकारल्या. एक तुम्हाला सांगतो की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तेव्हाही मी त्यांना भेटलो होतो, रिझर्व्ह बँकेत भेटलो होतो. त्यावेळी चलनवाढ प्रचंड प्रमाणात होते. 1980चं दशक होतं. देशामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती, महागाई खूप झालेली होती. तेव्हा चलनवाढ विरोधी उपाययोजना करून महागाई काबूत आणण्याचं श्रेय हे मनमोहन सिंगांचं आहे. कोणाला लक्षात ठेवायची आपल्याकडे पद्धत नाही. अनेक लोक
सोशल मीडियावरनं काय वाटेल ते लिहित असतात, बोलत असतात, काहीही माहिती नसताना. पण रिझर्व्ह बँकेतली जबाबदारी जी आहे ती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भूषवली. आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना सुद्धा त्यांनी आयात निर्यात असेल किंवा आर्थिक व्यवहारांवरचं नियंत्रण असेल, देखरेख असेल, अशा अनेक विषयांवरती कृषीविषयक अतिशय मोलाचा सल्ला त्या त्या काळच्या अर्थमंत्र्यांना असेल, पंतप्रधानांना दिलेला आहे. हे आपण लक्षात घ्या. प्रशासकीय काम म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून, प्रशासकीय सल्लागार म्हणून सुद्धा ज्याप्रमाणे LK झा हे मोठे आर्थिक क्षेत्रातले होते, अर्थतज्ञ होते, ते LK झा यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली तशी मनमोहन सिंग यांनी केली. IG पटेल यांनी केली. ते सुद्धा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक होते. IG पटेल हा पहिला माणूस या आंतरराष्ट्रीय एका संस्थेचा प्रमुख झाला, संचालक झाला. आता या सगळ्याबद्दल आपल्याला मला सांगायचं आहे, पण पुन्हा एकदा सांगतो की मनमोहन सिंग यांची वेगवेगळ्या पदांवरची, साऊथ कमिशनमध्ये असताना सुद्धा, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करताना त्यांची कामगिरी ही नेहमी सरस आणि नेत्रदीपक वठलेली आहे. हे आपण कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून घेतलं. आता अचानक मनमोहन सिंगांचं नाव कुठे आलं, तर अगोदर असा सल्ला नरसिंहरावांना मिळाला होता. त्यामध्ये नटवर सिंग असतील, अन्य काही काँग्रेस नेत्यांनी सांगितलं होतं की IG पटेल यांना आपण अर्थमंत्री करूया. मग IG पटेल यांना विचारण्यात आलं. तेव्हा IG पटेल म्हणाले की माझी आई आजारी असते, मी बडोद्याला आता राहतो, तेव्हा मला काही दिल्लीत येणं शक्य नाही. मग मनमोहन सिंगांना विचारण्यात आलं आणि मनमोहन सिंगांनी होकार. त्यावेळी अर्थखात्याची जबाबदारी तेव्हा स्वीकारणं फार कठीण होतं. याचं कारण आपल्याला आपण आठवा की 1990, 91, 92 ही अतिशय महत्त्वाची वर्ष होती. VP सिंग, चंद्रशेखर यांच्यासारखे पंतप्रधान आपण बघितले. VP सिंग अल्पकाळ होते, चंद्रशेखर त्यापेक्षाही अल्पकाळ होते आणि सोनं गहाण ठेवण्याची पाळी आली. आखातातलं पहिलं युद्ध छेडलं गेलं होतं, तेलाचे भाव वाढलेले होते आणि मंडल आंदोलन, रथयात्रा अडवाणींनी सुरू केली होती आणि त्यानंतर VP सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मग चंद्रशेखर आले, हे सगळं आपल्याला माहिती. आणि त्यानंतर राजीव गांधी यांची हत्या झाली. नरसिंहराव पंतप्रधान झाले, पण त्यावेळी सोनं गहाण ठेवायला लागलं होतं आणि 15 दिवस पुरेल एवढंच परकीय गंगाजळी, परकीय चलन आपल्याकडे शिल्लक. म्हणजे आयात अनेक गोष्टी करायला लागतात, ज्या आयात मालाच्या आधारे आपण उत्पादन बनवतो, हे सगळं ठप्प झालेलं होतं. आपल्याकडे पैसाच नव्हता. अशा वेळी ज्याला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्याला मान्यता आहे असा अर्थतज्ञ जर आपण घेतला अर्थमंत्री म्हणून, तर त्याचं म्हणणं आंतरराष्ट्रीय, म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, IBRD सारखी संस्था असेल आर्थिक क्षेत्रातली, या संस्था त्याचं म्हणणं ऐकतील, ग्राह्य धरतील आणि भारताची प्रतिष्ठा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढेल, उंचावेल. आणि हे म्हणजे हे अर्थमंत्री काहीतरी करू शकतील असा विश्वास पतमापन संस्थांना सुद्धा वाटू शकेल. अशा अनेक गोष्टींमुळे मनमोहन सिंग यांची नेमणूक त्या पदावरती झाली. मनमोहन सिंग यांनी आल्यानंतर काय केलं, तर भारताची बदनामी कशामुळे झाली होती की लायसन्स परमिट राज आपल्याकडे अनेक वर्ष होतं. प्रत्येक गोष्ट उत्पादन करायचं, उत्पादनात क्षमतेचा विस्तार करायचा असेल, रॉ मटेरियल आणायचं असेल, एक्सपोर्ट करायची असेल, एखादी गोष्ट इम्पोर्ट करायची असेल, प्रत्येक गोष्टीला लायसन्स, कोटा घ्यायचा, परमिट पाहिजे आणि तिथे भ्रष्टाचाराला आमंत्रण देणाऱ्या गोष्टी होत्या. मूळ हेतू चांगला होता. आपल्याकडे मक्तेदारी प्रतिबंधक आयोग आला, जसा आता स्पर्धा आयोग आहे, त्याचा हेतू चांगला होता. म्हणजे इंदिरा गांधींनी परकीय चलन नियंत्रण कायदा आणला होता, फेरा म्हणतात त्याला. त्यावेळी आपल्याकडे परकीय चलन कमी होतं, आयात कमी गोष्टींची करणं आवश्यक होतं, म्हणून अनेक गोष्टींसाठी
त्यांनी लायसन्स परमिट राज आणलं होतं, पण त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहाराला चालना मिळाली. त्यामुळे हे लायसन्स परमिट राज अगोदरच खतम करण्याची आवश्यकता होती. आणि या चुका लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधींनी पुन्हा 1980 साली सत्तेवरती आल्या तेव्हा काही क्षेत्रांवरचे लायसन्स परमिट राज त्यांनी कमी केलं, निर्बंध सैल केले आर्थिक. राजीव गांधींनी त्याचा पुढचा टप्पा काढला, पण मूलगामी आर्थिक परिवर्तन जे म्हणतो आपण, मग ते कशामध्ये, म्हणजे लायसन्स परमिट राज खतम करणं हा भाग झाला उद्योग क्षेत्राशी संबंधित. त्यानंतर परदेशी भांडवल गुंतवणूक इथे येण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात ती मोकळी केली. परदेशी बँका किंवा खाजगी बँकांना चालना दिली. वेगवेगळ्या टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर्स, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी म्हणून ज्या काही अगोदर निर्बंध होते ते सैल केले, जे नियम शिथिल केले, रहित केले, ही एक गोष्ट. बँकांवरची नियंत्रण, म्हणजे बँकांना स्वातंत्र्य दिलं, शेअर बाजाराला स्वातंत्र्य दिलं, रोखे बाजाराला स्वातंत्र्य दिलं, धान्यांच्या बाजारांना म्हणजे कमॉडिटी बाजारावरतीच आहेत ते मोकळे केले. अशा अनेक गोष्टींवरचे निर्बंध त्यांनी मोकळे केले. IT क्षेत्राला वाढवू दिलं त्यांनी, आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताची प्रगती व्हायला लागली. कारखानदारी क्षेत्र जे आहे ते विकसित व्हायला लागलं. लोकांच्या उपक्रमशीलतेस प्रोत्साहन मिळालं. म्हणजे काय, पूर्वी छोटा उद्योग असेल, मध्यम उद्योग असेल, टायनी उद्योग, अतिसूक्ष्म उद्योग असेल किंवा मोठा उद्योग असेल, एखाद्याला उद्योगधंदा काढायचा, त्या परवानग्या मिळवायच्या, त्यासाठी बँकेकडनं कर्ज घ्यायचं, ही डोकेदुखी असायची. नको तो उद्योगधंदा करणं, नको तो व्यवसाय करणं, नको तो व्यापार करणं असं वाटायचं. पण हे स्वातंत्र्य बहाल केल्यामुळे उपक्रमशीलतेला चालना मिळाली. त्यामुळे देशामध्ये पहिल्या पिढीतले उद्योजक तयार व्हायला लागले, निर्यातदार तयार व्हायला लागले, लघुउद्योजक तयार व्हायला लागले, मोठे पहिल्या पिढीतले. आणि पहिल्या पिढीतले वेगवेगळ्या क्षेत्रामधले IT असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, या क्षेत्रातले नवे उद्योजक तयार व्हायला लागले, नवा मध्यमवर्ग तयार व्हायला लागला. मनमोहन सिंग यांच्या उदारीकरणाच्या अध्यायामुळे हे शक्य झालं, हे लक्षात घ्या. मनमोहन सिंग यांनी अनेक बजेट्स मांडली, अर्थसंकल्प सादर केले. त्यांच्या सुरुवातीच्या बजेटमध्ये, त्या भाषणामध्ये त्यांनी व्हिक्टर ह्युगो, प्रसिद्ध कादंबरीकार, जगविख्यात कादंबरीकार, लेखक, त्याचे एक वाक्य उद्धृत केलं की ज्या गोष्टीची वेळ आलेली आहे ती वेळ कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. म्हणजे आर्थिक उदारीकरणाची ती वेळच आली होती अशी, आणि ती वेळ आल्यावरती कोणी कितीही त्यात आडकाठी आणली. एक स्वदेशी लॉबी तयार झाली होती आपल्याकडे की नको, आम्हाला इम्पोर्ट काही करू नका तुम्ही, आम्हाला जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचं नाही बाबा, आम्हाला जागतिकीकरण नको आहे. मनमोहन सिंगांनी त्यांचं ऐकलं नाही आणि सगळे निर्बंध शिथिल केल्यामुळे आपले जे स्वदेशी लॉबी, संघ परिवारात एक स्वदेशी लॉबी आहे, स्वदेशी जागरण मंच. इथे मुंबईत एक बॉम्बे क्लब, म्हणजे इथल्या उद्योगपतींचा त्यांना स्पर्धा नको होती. आम्हाला संरक्षण द्या, म्हणजे जो बाहेरचा माल येईल त्याच्यावरती वाटेल तेवढ्या ड्युट्या लावा, तो माल आणायला बाकी त्याला फिजिकल रिस्ट्रिक्शन आणा त्याच्यावरती. आणि मग बघा, मग आम्ही तो माल येणार नाही, ती स्पर्धा नाही, मग आम्ही आमच्या किमती हव्या तेवढ्या वाढू. मालाचा दर्जा नसेल तरी लोक काय करतात, लोकांना घ्यायलाच लागेल. हे सगळं मनमोहन सिंगांनी, हे जे प्रेशर, हे या लॉबीला बळी पडले नाहीत, उद्योगपतींच्या लॉबीला बळी पडले नाहीत, आणि लिबरलायझेशन हे आणलं. आणि त्यामुळे काय झालं की इथल्या उद्योजकांना, उद्योगपतींना स्पर्धा करण्याची एक सवय लागली, क्षमता निर्माण झाली, आणि ग्लोबल स्केल, जागतिक स्तरावरचे उद्योगधंदे इथे निर्माण झाले. मग इंडियन मल्टीनॅशनल आपल्याकडे निर्माण झाले. कितीतरी कंपन्यांची नावं सांगता येतील. औषध क्षेत्रामध्ये असेल, नंतर कॅपिटल गुड्स क्षेत्रामध्ये असेल, अनेक आपले जागतिक दर्जाचे उद्योगधंदे तयार झाले. टाटांनी बघा ना, टाटांनी परदेशात जाऊन अनेक कंपन्या विकत घेतल्या, इन्फोसिसनी विकत घेतल्या, कितीतरी कंपन्यांची नावं सांगता येतील. बजाज ऑटोची ताकद वाढली, अनेक कंपन्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि आज जे काँग्रेसला आणि मनमोहन सिंगांना नावं ठेवत आहे, त्या मध्यम वर्गातल्या लोकांनी लक्षात ठेवावं की हा जो आपण मध्यम वर्गात गेलोय,
किंवा इथले जो नव मध्यम वर्ग, नव श्रीमंत वर्ग, नव उद्योजक वर्ग तयार झाला आहे, त्याचं श्रेय मनमोहन सिंगांच्या धोरणांना जातं, नरसिंह रावांच्या धोरणांना जातं. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगली पाहिजे. तुम्हाला जे आज मल्टिप्लेक्स दिसत आहेत, मॉल्स दिसत आहेत, पॉश दुकानं दिसत आहेत, तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही परदेशी वस्तू इथे मिळत आहेत तिथे, हे सगळं जे श्रेय आहे, तुम्हाला जो पॉश ऑफिसमध्ये, तुम्हाला जे पॉश ऑफिसमध्ये काम करण्याची आज सवय झाली, परदेशामध्ये तुम्ही अधूनमधून जाता, हे सगळं जे शक्य आहे ते मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्या धोरणांमुळे झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि मनमोहन सिंगांनी स्वतःच्या या सगळ्या काही आपली टिमकी कधी वाजवली नाही. एक वाक्य बघा, मेहनत इतनी खामोशी से करो की कामयाबी शोर मचा. असं तुम्ही काम करा की त्या यशामुळे ते दिसेलच ना लोकांना, की बोंब मारायची गरजच नाही. लोक म्हणतील अरे काय काय केलं बघा या माणसाने. आणि तसंच झालं. मनमोहन सिंग यांनी ही कामगिरी केल्यामुळे लोकांना, आधी जो लोकांना वाटत होतं, म्हणजे अर्जुन सिंग, पक्षामध्ये विरोध होता अर्जुन सिंग यांच्यासारख्या नेत्यांचा, नारायण दत्त तिवारी यांच्यासारख्या नेत्यांचा काही गोष्टींसाठी, मनमोहन सिंगांच्या धोरणांबाबत. पण तो विरोध बाजूला टाकून त्यांनी ही धोरणं यशस्वीपणे राबवली. नुसती धोरणं जाहीर केली नाही. आज बघतो आपण अनेक धोरणं जाहीर होतात, अंमलात कुठे आणली जातात. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, 2 कोटी रोजगार देऊ, काय वाटेल ते आश्वासन दिलं जातं, पण अंमलात आणलं जात नाही. ते अंमलात त्या काळात आणलं जात होतं, आणलं गेलं. आणि म्हणून मनमोहन सिंगांच्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगलीच पाहिजे. कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताला प्रगतीच्या पथावरती नेण्याचं काम त्यांनी पहिल्यांदा केलं. आणि पुढे वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले, किंवा त्याच्या अगोदर संयुक्त आघाडी सरकार होतं, देवेगौडा होते, गुजरात होते, मग वाजपेयी झाले. वाजपेयींच्या अगोदर 13 दिवसांचं, मग 13 महिन्यांचं, मग 6 वर्षांचं सरकार होतं. त्या सगळ्या सरकारांनी आणि विशेषतः भाजपने सुद्धा उदारीकरणाचाच रस्ता अवलंबला. जागतिकीकरण, खाजगीकरण याच मार्गाने वाजपेयी सुद्धा गेले. त्यांना जावं लागलं, कारण तो अटळ रस्ता होता. हा रस्ता अटळ आहे, विंदांची कविता आठवा तुम्ही, तसा तो रस्ता अटळ होता. त्या रस्त्याने जावं लागलं. आणि म्हणून त्यांना सुद्धा मनमोहन सिंगांचं श्रेय मानावं लागेल भाजपला, की मनमोहन सिंगांनी जो रस्ता दाखवून दिला त्याच मार्गाने आपण गेल्यामुळेच जी काही भारतामध्ये जे काही बदल घडलेले आहेत ते त्यामुळे घडले, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. वाजपेयी सरकार 2004 सालपर्यंत होतं आणि वाजपेयींनी सुद्धा, यशवंत सिन्हांनी अनेक गोष्टी केल्या, त्यामुळे बदल घडले. देशामध्ये काही चांगल्या सुधारणा सुद्धा झाल्या. विशेषतः महामार्ग क्षेत्रामध्ये वाजपेयींनी चांगलं काम करून दाखवलं, हे आपण विसरता कामा नये. पण इंडिया शायनिंगचा जो प्रचार होता, जेवढ्या पद्धतीने सांगण्यात येत होत्या गोष्टी, त्या लोकांना वाटलं की जेवढं फुगून सांगितलं जातं तेवढं काही बदल दिसत नाही. आणि म्हणून त्यानंतर काँग्रेसचं सरकार, काँग्रेसपर्यंत UPAचं सरकार होतं, ती सगळी आघाडी बनवण्याचं काम आणि काँग्रेसला सत्तेवर घेऊन जाण्याचं काम हे सोनिया गांधींमुळे शक्य झालं. आणि सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारायला नकार दिले आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. तर लोक म्हणायला लागले की सोनिया गांधींचं सगळं ऐकून ते काम करतायत, एका बाईचं काय ऐकतायत. अशा प्रकारची अश्लाघ्य टीका आणि अश्लाघ्य मानसिकता जी असेल, चुकीची मानसिकता, पुरुष वर्चस्ववादी मानसिकतेमधून लोक बोलत होते. अनेक ठिकाणी आपण बघतो, कॉर्पोरेट सेक्टर असेल, सैन्य असेल, हवाई सेवा असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी स्त्रिया बॉस म्हणून काम करत आहेत. आणि बॉसचं ऐकण्यामध्ये चुकीचं काय. बॉस सोनिया गांधी यांच्यामुळे काँग्रेसला यश मिळालं, सोनिया गांधींच्यामुळे आघाडी तयार झाली आणि सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना अपॉइंट केलं. त्यामुळे राजकीय नेतृत्व सोनिया गांधींचं आहे, त्यांनी यश मिळवून दिलं. तर सोनिया गांधी 4 गोष्टी सांगणार ना. जो नेता हा यश मिळवून देतो, ज्याच्यामुळे पक्षाला यश मिळालं आहे, तो 4 गोष्टी सांगणार. आणि त्या 4 गोष्टी ऐकल्या, त्यातल्या चुकीच्या गोष्टी वाटल्या तर बाजूला ठेवल्या, तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये. आता एक गोष्ट सांगतो की ही परसेप्शन कशी तयार केली जाते की मनमोहन सिंग हे दुबळे आहेत, ते कमजोर आहेत, असा लालकृष्ण अडवाणीपासून नरेंद्र मोदींपर्यंत सगळेजण शंख करत होते अक्षरशः. पण मनमोहन सिंगांनी
आपल्यावरच्या खालच्या पातळीच्या टीकेला उत्तर दिलं नाही. फक्त अति झाल्यावरती त्यांनी समर्पकपणे आकडेवारीनिशी युक्तिवादानिशी संसदेत आणि संसदेबाहेर सुद्धा यांना रोखठोक उत्तर दिलं. तेव्हा अडवाणींना असेल किंवा अन्य नेत्यांना, भाजपच्या नेत्यांना गप्प बसावं लागलं. आणि आपण लक्षात घ्या की मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले, ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी कोणती धोरणं राबवली तर अनेक अधिकार लोकांना बहाल केले. अन्न सुरक्षा विधेयक, अन्न सुरक्षेचा अधिकार म्हणजे गोरगरिबांना स्वस्तामध्ये अन्नधान्य मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे हे त्यांनी मानलं. ग्रामीण भागामध्ये किमान वेतन पाहिजे ते किमान वेतन वाढवून दिलं. शेतमजुरांना असेल, भूमिहीन शेतमजुरांना असेल, त्यांना किमान वेतन वाढवून दिलं. शिवाय त्यांनी नरेगा ही योजना सुरू केली आणि अतिशय प्रभावीपणे राबवली. त्यामध्ये रोजगार हमीचा अधिकार जो आहे, रोजगार हमी प्रत्येकाला रोजगार मिळण्याचा अधिकार त्यांनी मानला आणि त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी नरेगा योजनेने खूप बदल घडवून आणले. म्हणजे रोजगाराचा हक्क त्यांनी बहाल केला, अन्न सुरक्षेचा हक्क बहाल केला, माहिती अधिकार बहाल केला लोकांना आणि माहिती अधिकारामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या. शिक्षणाचा अधिकार दिला की सगळ्यांना, सर्व बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे ती देण्याची त्यांनी गोष्ट केली. हा दृष्टिकोन बघा. म्हणजे मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून ज्या गोष्टी केल्या त्यामुळे भांडवलशाही आली असं नाही. खुलं प्रांगण उपलब्ध झालं, खुले विचार आले, खुलं एक प्रकारचं परिवर्तन झालं. ज्याप्रमाणे गोर्बाचेव रशियाचे, सोव्हिएत युनियनचे जे अध्यक्ष होते, त्यांनी निशस्त्रीकरणाचा पुरस्कार केला. म्हणजे जगात शीतयुद्ध होतं ते संपवलं गोर्बाचेव यांनी. आणि त्याचवेळी आर्थिक उदारमतवाद, कम्युनिस्ट विचारसरणीचा देश सोव्हिएत युनियन असून आर्थिक उदारमतवाद आणला त्यांनी. पिरेस्ट्रोइका आणि ग्लासनोस्टची घोषणा केली ते. आणि त्यामुळे सोव्हिएत युनियनमध्ये सगळे बदल झाले. एक तर शीतयुद्ध, अमेरिकेच्या गटाशी शीतयुद्ध असलं ते संपलं. पण सोव्हिएत युनियनमधनं जे अनेक देश होते त्यामध्ये सोव्हिएत युनियन विस्कटला. कम्युनिस्ट विचारांची सत्तेची अखेर झाली आणि अनेक देश त्याच्यातनं निर्माण झाले. पण बदल घडला. त्याप्रमाणे मूलगामी बदल अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगांनी केला. पण जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी केवळ मला भांडवलशाही आणायची असं न म्हणता त्यांनी हे वेगवेगळे अधिकार लोकांना बहाल केले. आम आदमी सर्वसमावेशक विकासाची गोष्ट सुरू केली. हे मनमोहन सिंगांनी हे केलं पंतप्रधान म्हणून, हे लक्षात घ्या. एखादा जेव्हा अर्थशास्त्रज्ञ येतो तेव्हा म्हणेल की नाही, लोकांना कसंही काढून टाकलं पाहिजे, कसे उद्योगधंदे बंद झाले पाहिजेत, हे बोलायला ठीक आहे. पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्वसामान्य माणसांना अधिकार दिले आणि सर्वसामान्य माणसाचा त्याला केंद्रबिंदू म्हणून मानवी चेहऱ्याचा उदारमतवाद त्यांनी आणला पंतप्रधान म्हणून, अर्थमंत्री म्हणून. हे लक्षात घेतलं. मनमोहन सिंग हे एक माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक, अतिशय सज्जन असे व्यवस्था आहेत. एक तर आपल्यावर जे सोनिया गांधींनी जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला त्यांनी कधी तडा आणून दिला नाही. आता लक्षात घ्या, याचा अर्थ लगेच म्हणतील की सोनिया गांधींचं जी त्यांनी गुलामी केली वगैरे असे टिपिकल कॉमेंट्स केल्या जातात. पण अमेरिकेबरोबरचा जो अणुकरार त्यांनी केला त्यावेळी कम्युनिस्ट पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि डावी आघाडी ही सरकारला त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता, त्यांचा विरोध होता. पण मनमोहन सिंगांनी सांगितलं की नथिंग डुईंग, तो अतिशय महत्त्वाचा, तो करार करणं आवश्यक आहे. सोनिया गांधींचं जो मत तेव्हा असं होतं की ठीक आहे, त्यांचा विरोध असेल तर आपण नाही केला तर काय बाबा, काय होईल. पण मनमोहन सिंग ठाम राहिले आणि त्या प्रश्नावर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थमंत्री असताना रोखे गैरव्यवहार जेव्हा झाला, हर्षद मेहता कांड झाला, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा देऊ केला होता. म्हणजे ज्यावेळी ही जबाबदारी आपली आहे अशी टीका होते तेव्हा त्याला ते तयार होतात. म्हणजे हा जो ठामपणा,
खरं म्हणजे याला 56 इंची छाती लागते. याला राजीनामा देण्याची तयारी ठेवून, विरोधाला तोंड देणं, चुकांची कबुली देणं, याला 56 इंचाची छाती लागते. ती त्यांच्याकडे, मनमोहन सिंगांकडे आहे. सोनिया गांधींचं तुम्हाला मी उदाहरण दिलं. नरसिंहरावांच्या काळानुसार राजीनामा त्यांनी देऊ केला. एकदा काय दोनदा देऊ केला होता त्यांनी. खुर्चीला चिकटून राहणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. पण माणूस म्हणून ते कसे, मी त्यांना भेटलो आहे म्हणून सांगतो. कांता रणदिवे या एक डाव्या विचाराच्या प्रख्यात अर्थतज्ञ देशातील, त्या आणि मनमोहन सिंग हे सहाध्यायी. आणि कांता रणदिवेंना सुद्धा मी भेटलो आणि त्यांना मी एकदा सांगितलं की मी मनमोहन सिंगांना भेटणार आहे दिल्लीत जाऊन. तेव्हा त्या म्हणाले की आमचे विचार वेगळे आहेत, पण ते अतिशय चांगले गृहस्थ, सद्गृहस्थ आहेत आणि तुम्ही जरूर भेटा. मी भेटल्यानंतर मनमोहन सिंगांना सांगितलं की कांताताईंनी तुमची आठवण काढली. तेव्हा ते भरभरून बोलले कांताताईंबद्दल, अतिशय भरभरून बोलले. आणि एवढंच नव्हे, मी जेव्हा आम्ही दिल्लीत असताना कुठे तुमचा मुक्काम आहे, बाकी तुमचं शिक्षण कुठे झालं, असं पर्सनल त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. आणि स्वतः ते खालपर्यंत सोडायला आले होते, देशाचा अर्थमंत्री. आणि हा केवळ माझा अनुभव नाही, हा अनेकांचा अनुभव आहे. शांताराम पोटदुखे हे अर्थराज्यमंत्री, त्यांनाही मी भेटलो. मनमोहन सिंग यांच्या काळात ते अर्थराज्यमंत्री होते. तेव्हा आर्थिक क्षेत्रामध्ये काही भूमिका मांडताना मनमोहन सिंग तडजोड कशी करत नसत हे त्यांनी मला आवर्जून सांगितलं. मनमोहन सिंग यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. मी तुम्हाला सांगतो की एक अर्थमंत्री असताना सुद्धा ते साध्या गाडीतनं ते प्रवास करत असत. आणि त्यांना आमिष दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला की ज्यांनी तो प्रयत्न केला त्यांनी कसं फटकारलं, कसं दूर लोटलं. आणि यापुढे असं कधी करता कामा नये असं बजावलं, माझ्या जवळचं फिरकता कामा नये असं बजावलं. आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी त्यांनी कुठेही शब्द टाकला नाही. म्हणजे मुलींना त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या नोकरीसाठी कधीही शब्द टाकला नाही. त्यांनी आपल्या कुटुंबियांना आपल्या गाडीने प्रवास करू दिला नाही. त्यांनी कुठलाही गैरफायदा घेतला नाही. आणि ते म्हणाले की दिल्लीमध्ये मी अर्थमंत्री असलो तरी मी मोठं घर दिल्लीमध्ये घेऊ शकत नाही, माझ्याकडे तेवढे पैसेच नाही असं ते म्हणत. इतका साधा माणूस, कुठलाही गैरफायदा त्यांनी आपल्या पदाचा घेतला नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. गरिबीतनं ते वर आले ते, पण गरिबीचं, आपल्या साधेपणाचं कसलंही भांडवल त्यांनी केलं नाही. आणि हे भांडवल करण्याची प्रवृत्ती कशी असते हे आपण आजकाल बघत असाल. पण मनमोहन सिंगांनी ते केलं. आता पंतप्रधान म्हणून काम करताना एक तर लक्षात घ्या तुम्ही, त्यांच्या काळामध्ये देशाचा जो एक्सपोर्ट निर्यात आहे ती जवळपास 70% वाढली होती. आणि आज काय आपली निर्यातीचा वेग आहे किंवा मोदी पर्व जे पहिलं आहे त्यामध्ये निर्यात कशा पद्धतीने वाढली ती त्या प्रमाणात वाढली नाही. पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा मोदींच्या काळामध्ये निर्यात जी आहे ती केवळ 12% वाढली. हमी भावांमध्ये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये 150% वाढ झाली. मोदींच्या पहिल्या पर्वामध्ये केवळ 35% हमी भाव वाढले. आर्थिक विकास दर जो आहे तो मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये 2 वर्ष तर 10% वर गेला होता आणि 8% सरासरी त्यांचा आर्थिक विकास दर होता. आणि मोदी पर्वात तर बघा आता तो उणे विकास दर आहे. तो त्यांच्या काळामध्ये ग्रामीण समृद्धी वाढली, ग्रामीण शेतमजुरांचे त्यांचं वेतन वाढलं आणि ग्रामीण खरेदी शक्ती वाढल्यामुळे देशामध्ये तेजी आली, भरभराट झाली, आर्थिक समृद्धी वाढली. आणि आज काय बघतो आपण, पण मनमोहन सिंगांनी कधीही स्वतःची पाठ थोपटून घेतली नाही. पण हे मुद्दामून तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. कच्च्या तेलाचे म्हणजे खनिज तेल ज्याला म्हणतो त्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणं, रिटेल किंवा किराणा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करणं, अनेक क्षेत्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी मोकळी करणं, प्रचंड परदेशी भांडवल आकर्षित होईल अशी व्यवस्था करणं, अशा कितीतरी गोष्टी मनमोहन सिंग यांनी प्रत्यक्षात आणल्या. आणि त्याचवेळी परराष्ट्र संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं. अमेरिकेशी आपली
मैत्री झाली. जॉर्ज डब्ल्यू बुश असतील किंवा बराक ओबामा यांना ते एकेरी नावाने हाक मारत नसत. मी तुम्हाला सांगतो कोण एकेरी नावाने बराक कोण म्हणायचं. एकेरी नावाने हाक न मारता सुद्धा त्यांनी त्या दोघांना, जॉर्ज डब्ल्यू बुश असतील किंवा ओबामा असतील, त्यांना प्रचंड आदर मनमोहन सिंग यांच्याबद्दल होता. अमेरिकेशी आपली मैत्री वाढली. त्याचबरोबर मनमोहन सिंग यांनी शेजारी देशांशी संबंध चांगले प्रस्थापित केले. मध्ये बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, आपले संबंध तेव्हा सुधारले होते. पाकिस्तानशी सुद्धा संबंध सुधारण्यासाठी म्हणून मनमोहन सिंगांनी बॅकडोर ज्याला म्हणतो की पडद्यामागे खूप प्रयत्न केले. त्यांची अशी इच्छा होती की भारत आणि पाकिस्तान यांचं वैमनस्य संपलं तर दोन्ही देशांचा प्रचंड फायदा होणार. याच हेतूने तेच बघून मोदी नवाज शरीफांना इथे बोलवलं तर शपथविधीच्या वेळी मोदी अचानकपणे त्यांच्याकडे नवाज शरीफांच्या भेटीस गेले होते. त्यांना अपयश आलं. पण मनमोहन सिंगांनी मुशर्रफ यांच्याशी अशी तडजोड केली होती की दोन देश हे खूप जवळ येणार होते. त्याच्यामुळे सगळा गुंता नष्ट होणार होता. पण त्याचवेळी दुर्दैवाने अशा काही घटना घडल्या की त्यामुळे मनमोहन सिंगांना त्या दिशेने पुढचं पाऊल टाकता आलं नाही. हे आपण लक्षात घेऊ. आणि मनमोहन सिंगांचं आणखीन एक गोष्ट म्हणजे सांगण्याची की ज्यावेळी भ्रष्टाचार झाला त्यावेळी त्याच्या विरुद्ध त्यांनी कठोर पावलं टाकली. मग ते अशोक चव्हाण असतील किंवा त्यांनी काढून टाकलं. सुरेश करमाडी यांना त्यांनी बाजूला केलं. ते क्लीन चिट देत बसले नाही. आपण लक्षात घ्या. आता बघा की देवानंद सुद्धा माहिती आहे आपल्याला. देवानंद हा 1923 सालचा देवानंदचा जन्म आहे. आणि देवानंद सुद्धा वाजपेयींनी लाहोर बस यात्रा काढली तेव्हा देवानंद तिकडे गेले होते. देवानंद आता आपल्यामध्ये नाही, चित्रपट अभिनेते. पण मनमोहन सिंग यांचा वाढदिवस आहे हे 1932 सालचा. मगाशी मी त्याचा उल्लेख केला की 89 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांची. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने पाकिस्तान आणि आपलं यांचं जे संबंध जे आहेत ते वैमनस्य आहेत ते दूर झालं पाहिजे अशी सदिच्छा त्यांनी बाळगली पाहिजे. अशी सदिच्छा त्यांनी बाळगली होती. आणि मनमोहन सिंगांचा आज वाढदिवस आहे. मनमोहन सिंगांना 88 वर्ष पूर्ण झाली म्हणून तर आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांच्याबद्दल मनमोहन की बात मी करतोय. पण हे मुद्दामून सांगायला पाहिजे की त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भ्रष्टाचार झाला त्यांच्या काळात, ते नाकारण्याचं कारण नाही. पण मुख्यतः तो मित्र पक्षांच्या माध्यमातून झाला होता. तो सुद्धा 2Gचं स्कॅम जे आहे ते काही झालंच नाही असं पुढे स्पष्ट झालं. एवढंच नव्हे तर कोळसा घोटाळा म्हणून जे म्हणतो आपण, तो कोळसा घोटाळा केवळ काँग्रेसच्या नेत्यांनी केला नाही, त्यामध्ये भाजपसह अन्य अनेक पक्षांचे नेते सहभागी होते. आता हे लक्षात घ्या की मनमोहन सिंग जेव्हा विरोधी पक्षात होते, म्हणजे वाजपेयी पंतप्रधान असताना राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते होते, तेव्हा सुद्धा वाजपेयींनी जेव्हा चांगल्या काही गोष्टी केल्या तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला होता. राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी चांगली होती. आणि एवढंच नव्हे तर आज म्हणजे ज्यावेळी देश संकटात होता, आता चीनच्या घुसखोरीबद्दल सुद्धा मनमोहन सिंगांनी काय सांगितलं की तुम्ही, नरेंद्र मोदींनी काय सांगितलं की आमच्याकडे घुसखोरी झालीच नाही. घुसखोरी झाली असून नाही झाली म्हणून त्यांनी सांगितल्यावरती मग चीनने त्याचा फायदा घेतला की घुसखोरी झाली नसेल तर मग आमच्यावरती आरोप का करता तुम्ही, असं चीनने पवित्रा घेतला. मनमोहन सिंगांनी त्यांना सांगितलं की याबाबत जी काही खरी परिस्थिती आहे ती प्रामाणिकपणे तुम्ही देशासमोर ठेवा असं त्यांनी सांगितलं. आणि परराष्ट्र संबंधांबद्दल बोलताना अतिशय जपून तुम्ही बोला. आपल्या विधानांचा, आपल्या उद्गारांचा गैरफायदा चीन घेणार नाही किंवा अन्य देश घेणार नाहीत याची काळजी घ्या असा त्यांनी सल्ला दिला. ज्यावेळी नोटाबंदी आली तेव्हासुद्धा देशाचा विकास दर 1.5 ते 2% कमी होईल असं त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे घडली. GST बाबत सुद्धा त्यांनी अतिशय यथायोग्य सल्ला दिला होता आणि तो मान्यता न आल्यामुळे काय झालं आपण बघा. कसे व्यापारी उद्योजक संतापलेले होते, सामान्य माणूस कटकटलेला वैतागलेला होता त्याबद्दल.
पण स्वतःचा उदो उदो करून घेणं, स्वतःचा मोठेपणा मिरवणं, टेंभा मिरवणं स्वतः, आणि सगळे अधिकार स्वतःच्या ताब्यात ठेवणं, या ज्या प्रवृत्ती आहेत त्या मनमोहन सिंगांमध्ये बिलकुल नाही. शांतपणे काम करत राहावं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. आणि जी मोठी माणसं असतात ती स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडाने कधीच सांगत नाही. आता बघा, बिहारमध्ये प्रधानसेवक गेले होते गेल्या वेळी, तेव्हा काय म्हणाले होते, किती 1 लाख हवेत का, 1 लाख कोटी, 2 लाख कोटी हवेत का, किती कोटी हवेत तुम्हाला, मी तुम्हाला हवे तेवढे मी देतो ते तुम्हाला, मीच अमुक गोष्ट केली, मीच चीनला इशारा दिला, मीच प्रगती आणली. पण प्रत्यक्षामध्ये देशाच्या प्रगतीच्या नावाने बट्ट्याबोळ झालाय. मोदी पर्वामध्ये आर्थिक विकासाचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये मंदी आहे, बेरोजगारी आहे, ग्रामीण शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहे. खोटी आश्वासने देणं, खोटारडेपणा करणं, यामध्ये नरेंद्र मोदी सरकारचा हात कोणीही धरू शकणार नाही. आणि ज्या काळामध्ये प्रगती झाली त्या मनमोहन सिंगांना मात्र त्यांच्याबद्दल, त्या सरकारबद्दल वाटेल ते बोललं जात आहे. काँग्रेसचे दोष जे काही होते, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, त्याचं समर्थन नाही. त्यावेळी प्रचंड टीका केली आक्रमकपणे, मी स्वतः. पण मनमोहन सिंगांच्या कामगिरीकडे मी तुम्हाला सांगितलं, देशामध्ये विकास दर, रोजगार वाढ, ग्रामीण समृद्धी, ग्रामीण मागणी वाढणं, उपभोगात वाढ होणं, निर्यात वाढणं, परकीय चलनाची गंगाजळी वाढणं, हे सगळ्या गोष्टी मनमोहन सिंग यांच्या काळात झालेल्या आहेतच. रोजगारात वाढ झालेली आहे. पण ज्यांच्या काळात या अनेक गोष्टी यापैकी साध्यच झाले नाही आहेत ते मात्र स्वतःची टिमकी वाजवत आहेत आणि मनमोहन सिंग वाजवत नाही आहेत. पण मोदी है तो मुमकिन है असं म्हणतो आपण, पण मोदी है तो नामुमकिन है अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे अनेक गोष्टींबाबत. आणि सिंग इज किंग कसं आहे हे मी तुम्हाला आकडेवारीनिशी, माहितीनिशी, पुराव्यानिशी तुमच्यापुढे मांडलेले आहे. आता सिंग इज किंग मी का म्हणतो हे तुम्हाला त्यांच्यामुळे लक्षात येत असेल. पुन्हा मी एकदा सांगतो तुम्हाला, काँग्रेस जेव्हा सत्तेवर होती तेव्हा काँग्रेसचे पुढारी, काँग्रेसचे प्रवक्ते म्हणायचे की तुम्ही किती काँग्रेसवरची टीका करताय, हे लक्षात घ्या. तेव्हा इथे मी काँग्रेसचं कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही, चांगल्या गोष्टींचा उल्लेख करतो आहे. आणि म्हणून जे संयत असतात, सौम्य असतात, सभ्य असतात, लोक सभ्य नेते असतात, कर्तृत्वशाली नेते असतात, त्यांच्याबद्दल सांगण्याची आवश्यकता आहे. आणि मी वाजपेयींचा कौतुकाने उल्लेख केला. अडवाणीजींमध्ये सुद्धा सभ्यता आहे काहीतरी, त्याचाही मी पुन्हा पुन्हा उल्लेख नेहमीच करतो. अनेक चांगले पुढारी भाजपमध्ये आहेत, अन्य पक्षांमध्ये, त्याचाही उल्लेख करतो. पण सिंग यांच्यासारखा सज्जन माणूस, सत्शील माणूस हा खूप अपवादाने दिसतो, राजकारणात दिसतो. आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलणं अतिशय महत्त्वाचं वाटलं. आपल्याला ते कसं वाटलं ते तुम्ही अवश्य मत नोंदवा, पण सभ्य आणि सुसंस्कृतपणे मनमोहन सिंग यांच्या शैलीमध्ये व्यक्त व्हा तुम्ही, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.